बरं, दुसरा एक नियोजनाचा अभाव थोडासा दिसून आला, कारण मराठवाड्यासारख्या ठिकाणी जरांगेंवर पूर्ण भिस्त होती आणि नंतर जरांगेंनी माघार घेतल्यानंतर काँग्रेस म्हणा, उद्धव ठाकरे म्हणा किंवा शरद पवार यांनी जितक्या जोरकसपणे प्रचार करायला पाहिजे होता तितक्या जोरकसपणे करताना ते दिसले नाही. नाही, उलट माझं उलट मत आहे या बाबतीत. गेली 2-2.5 वर्ष सातत्याने ज्या प्रकारे सरकारवर अटॅक झाला त्याच्यामुळे मला वाटतं की त्याचाही अतिरेक होतो कधी कधी. आणि लोकसभा निवडणुकीमध्ये ते यश आपण इथल्या प्रचाराचं मानतोय, पण ते राष्ट्रीय पातळीवर जे काय म्हणजे उत्तर प्रदेश सारख्या राज्यात पण भाजपाला मोठा सेटबॅक बसला. तिथे तर काही मराठा आंदोलन नव्हतं, तिथेही तो सेटबॅक बसलेला आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणचे मुद्दे वेगळे असताना तो ते सेटबॅक बसलेला आहे. त्याच्यामुळे एका मुद्द्याला महाराष्ट्रातला तो कारणीभूत आहे असं म्हणता नाही येणार. पण गेली 2 वर्ष सातत्यानं म्हणजे वेदांता फॉक्सकॉनवर सकाळी आम्ही आपल्या वेबकास्ट करताना पण तो विषय आला की वेदांता फॉक्सकॉनमुळे गुजरातमध्ये रोजगार गेला. तो उद्योग तिथे पण नाही झालेला आहे, तो देशाबाहेरच गेला आहे. परंतु ते नरेटिव्ह एवढं 2 वर्ष चाललं की मला वाटतं की त्याचा जो इफेक्ट होता ना तो शेवटी हळूहळू तो नील होत गेलेला आहे. आता विश्लेषण करताना आपण त्याचं पोस्टमॉर्टम करताना त्याचं बरंच काही निघेल. परंतु एक निश्चित आहे की ही जी विक्ट्री आहे, हा जी सुनामी आहे, ही सुनामी कोणीही अपेक्षित केलेली नव्हती, एवढं निश्चित आहे. शिवसेना भाजपाला जास्तीत जास्त जे आकडे येत होते, सुरुवातीला आकडा होता की सत्ता येईल निसटत्या बहुमताने. ज्यावेळेस मतदान वाढलं त्यावेळेस हा आकडा 180 पर्यंत जाईल असं वाटलं. अगदी दृश्य बघा, चंद्रकांत पाटलांना पेढे लाडू भरवताना त्यांचे कार्यकर्ते दिसत आहेत. या निकालाचं विश्लेषण करताना अजून एक मुद्दा मला, जी एक डॉमिनंट कास्ट त्या राज्यामधली असते त्यांना दुर्लक्षित करून राजकारणाचा एक नवीन पट मांडला जातोय. त्या संदर्भात तुमच्या दोघांकडनं मला विश्लेषण जाणून घ्यायचंय. मात्र ताईंना काहीतरी एक मुद्दा बोलायचा आहे. मला एक सांगायचं, जे प्रश्न समोर दिसले आणि ज्याच्यामध्ये तातडीने काही निर्णय घेणं गरजेचं होतं ते सरकारने घेतले. त्याचं एक उदाहरण मगापासून राहुल सोयाबीनचं मांडता आहेत. तर सोयाबीन खरेदी केंद्राने वाढवण्याचा निर्णय घेतला आणि सोयाबीनला 4,892 रुपये दर दिला आणि त्यात 15% जरी मॉइश्चर असलं आणि अगदी किलोभर असलं तरी शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी होईल हा निर्णय घेतला. तसंच शेतकऱ्यांना वीज बिलातून माफी 10 याच्यापर्यंत युनिट्सपर्यंत ही त्यांनी दिली. तिसरं म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील, सिंचन प्रकल्प असतील, अवकाळीने झालेलं नुकसान असेल त्याच्यात 15,000 कोटींची मदत केली. अगदी म्हणजे गोगलगाईपासून होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्याचा सुद्धा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे मुद्दा असा आहे की हे सगळं करत असताना जे लोकांचे प्रश्न आहेत त्याला सामोरं जाण्याचं काम जसं आम्ही केलं तसं एक माझं निरीक्षण असं आहे की जो काही नेत्यांच्याबद्दल जातीय प्रचार झाला तो समाजातल्या बऱ्याचशा घटकांना आवडलेला नाही आहे. विशेषतः देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल जातीय प्रचार करण्यात आला. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता मी स्पष्ट बोलते, समर्थ रामदास स्वामींसारखे व्यक्तिमत्व की जे गुरु आहेत की नाही शिवाजी महाराजांचे, याच्यावर कोणाचा वाद असेल पण एक ते संत आहेत त्यांच्याबद्दल वाटेल त्या शब्दामध्ये सोशली ट्रोल केलं जातं आणि मोठमोठे नेते त्याच्यावर बोलतात नावं घेऊन आणि मौन राहतात. महाविकास आघाडीतले सगळे घटक मौन ठेवतात, इन्क्लुडिंग उद्धव ठाकरे. आणखीन काँग्रेस आणि NCP मधले बाकीचे लोक जे आहेत ते काही लोकांनी तर अपशब्दही त्यांच्याबद्दल वापरले. हे सुद्धा लोकांना आवडलेलं नाही आहे. बटेंगे तो कटेंगेमुळे लोक आले फक्त असं म्हणणं, म्हणजे माझं म्हणणं दिशाभूल होईल. याचं कारण असं की जो मध्यम वर्ग आम्ही बाहेर पडलेला पाहिला तो 2014ला मोदींना परत पंतप्रधान करायचं, त्याच विचाराचा असणारा मध्यम वर्ग सकाळी 7 वाजता जिथे कमी 44% 45% मतदान असतं असे जे मतदारसंघ आहेत, मग ते पुण्यामधला आमचा मॉडेल कॉलनी असेल किंवा पार्ले असेल किंवा दादर असेल, शिवाजी पार्क असेल, तिथला मतदार खाली उतरलेला दिसला. तर तो काही पैशाच्या प्रभावाने आलेला नव्हता. ॲक्च्युली सांगितलं तर तो मतदार जो आहे त्यांना शिंदेसाहेबसुद्धा थोडं एखाद्यास मनात काय असेल, पण शिंदेसाहेब महायुती आणि जिथे महिला होत्या लाडक्या बहिणी तिथे धनुष्यबाण नाही आहे, मग आता काय करायचं असं म्हटल्यावर तिथे कमळ असेल तर करायचं, घड्याळ असेल तर करायचं, हे सुद्धा सांगितलं गेलं. आणि त्याच्यामुळे वरच्या बाजूला समन्वय होताच आणि तळागाळामधला सुद्धा समन्वय होता जो महाविकास आघाडीत दिसला नाही. अगदी राज्यातले हे मुद्दे महत्वाचे असले तरी सुद्धा एक भाजपनं या निवडणुकीच्या माध्यमातून एक वेगळा राजकारणाचा पट मांडलाय का, हा एक मुद्दा मी मगाशी उल्लेख जो केला होता की प्रॉमिनंट कास्टला बाजूला ठेवून भाजप राजकारण करू पाहते काय. उदाहरणार्थ हरियाणामध्ये भाजपनं जाटांना थोडंसं बाजूला ठेवून इतरांची मोड बांधण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात सुद्धा मराठा प्रॉमिनंट कास्ट थोडीशी बाजूला ठेवून ओबीसी आणि इतर मोड बांधण्याचा प्रयत्न केलाय का, हा मुद्दा तुम्हाला विचारायचा. पण यदू जोशी आपल्यासोबत बऱ्याच वेळेपासून आहेत. यदू जोशींकडनं हा मुद्दा जाणून घ्यायचा आहे मला सुरुवातीला. यदू सर, हा मुद्दा प्रामुख्यानं चर्चेला येतोय की भाजपनं एक नवा पट राजकीय मांडू पाहत आहे भाजप.
आणि त्याची चुणूक या निवडणुकीत दिसून आली की मराठा हा प्रॉमिनंट जी कास्ट आहे राज्यातली ती थोडीशी विरोधात जाते हे लक्षात घेत भाजपनं या संपूर्ण प्रचाराची मांडणी केली होती. उदाहरणार्थ मराठवाड्यात देवेंद्र फडणवीसांसारख्या बड्या नेत्याच्या सभा टाळणं असेल, म्हणजे मराठ्यांचा रोष ओढावून न घेता इतर ज्या पोटजाती आहेत किंवा इतर ओबीसी घटक आहेत त्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. हरियाणात सुद्धा आपण जाट त्यांच्या माध्यमातून सुद्धा हाच प्रयत्न भाजपचा पाहिला. एक नवीन प्रयत्न. देवेंद्र फडणवीस यांच्या मराठवाड्यात सभा नाही झाली असं म्हणायचं आपल्याला? हा, म्हणजे कमी सभा करण्याचा प्रयत्न केला किंवा मराठवाड्यात बऱ्यापैकी नाही सभा झाल्या त्यांच्या. तुम्ही हिशोब काढा सभांचा. मुळात असं आहे की कटेंगे तो बटेंगे किंवा एक है तो सेफ आहे हे जे काही भाजपने आणलं ते असं वाटलं की हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणासाठी आणलेलं आहे. त्याच्यावर काँग्रेसनी टीका केली की तुम्ही धर्म निवडणुकीमध्ये आणत आहात. मुळात भाजपचा जे उद्देश होता तो या धार्मिक ध्रुवीकरणाचा होता, परंतु त्याच वेळी ओबीसी विरुद्ध मराठा ही जी रिफ्ट मनोज जरांगे पाटलांचं किंवा छगन भुजबळांचं त्यांना प्रत्युत्तर यातून निर्माण झाली होती ती जोपर्यंत संपत नाही आणि हिंदू म्हणून एक मतदार जोपर्यंत एकत्र समोर येत नाही तोपर्यंत आपल्याला मतं मिळणार नाहीत हे भाजपच्या लक्षात आल्यानंतर भाजपनी स्ट्रॅटेजिकली एक आहे तो सेफ आहे आणि कटेंगे तो बटेंगे या दोन गोष्टी आणल्या. त्या धार्मिक ध्रुवीकरणासाठी होत्या आणि त्याच वेळी त्या जातीय ध्रुवीकरण संपवण्यासाठी पण होत्या. तर त्या दोन्ही पातळीवर भाजपला चांगलं यश आलं. आपण मगाशी मुख्यमंत्री पदाचा विषय बोलत होतो त्याबाबत मी फक्त 1 मिनिट सांगतो. अभयजी म्हणाले की पुढील वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुका समोर ठेवून जर सामाजिक समीकरणांचा विचार करून मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला जाईल अशी पण एक शक्यता त्यांनी व्यक्त केली. मी त्याच्याशी याकरताच असहमत आहे की देवेंद्र फडणवीस यांनी जातीय समीकरणांच्या पलीकडे जाऊन एखादा नेता समोर केला तर त्याला अत्यंत चांगलं यश मिळतं हे आजच्या निकालांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये भाजप त्यांना वगळून कोणाला नेतृत्व देईल असं मला अजिबात वाटत नाही. कारण की त्यांच्याबद्दल जी साशंकता भाजपलाही होती की ते त्यांचा चेहरा समोर करून एक असं होतं बघा, मतदान निवडणुकीच्या आधी त्यांना भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद करण्याचं ठरलं होतं, परंतु भाजपने एक जोखीम घेतली. एक जोखीम अशी पत्करली की फडणवीसांना राज्यातच ठेवू, त्यांच्याकडेच पक्षाचं नेतृत्व देऊ आणि यश मिळेल अपयश मिळेल पाहून घेऊ. ती रिस्क भाजपने घेतल्यानंतर त्यांना एक मोठं यश मिळालेलं आहे आणि जातीय समीकरण किंवा देवेंद्र फडणवीस हे फडणवीस असणे याला काहीही फरक पडत नाही हे आजच्या निकालांनी स्पष्ट झालं असल्यामुळे पुढच्या काळातही मला असं वाटत नाही की त्यांच्या नेतृत्वाला काही बाधा असेल.